श्रीखंड बनवण्यासाठी सगळ्यात आधी मी इथे 1 लिटर दूध गरम करायला ठेवलं आहे आणि त्याच्यामध्ये चिमूटभर हळद मिक्स केलेली आहे. हळदीने काय होतं, बाहेर कसं आपण दुकानात रेडीमेड घेतो तसाच अगदी छान कलर येतो. आता दूध उकळल्यानंतर गॅस बंद करायचा आहे आणि कोमट होईपर्यंत यालाच आता ढवळत राहायचं आहे. याच्यावर साई जमा होऊ द्यायची नाहीये. त्याच्याने दही खूप छान घट्ट जमा होतं. त्यानंतर चमचाभर दही घेऊन याच्यामध्ये मिक्स करायचं आहे आणि 1 मिनिटपर्यंत ढवळत राहायचं आहे. 1 मिनिटानंतर हे छान 8 ते 9 तासासाठी मिक्स झालेलं आहे, ठेवून द्यायचं आहे. आता याला झाकण लावून, आता बघू शकता आपण लावलेलं दही अगदी छान घट्ट असं जमा झालेलं आहे आणि त्याला एक छान कलर सुद्धा आलेला आहे. इथे एका चाळणीमध्ये एक कॉटनचं कापड ओलं करून घेतलेलं आहे. त्याच्यावरती आता हे सगळं दही काढून घ्यायचं आहे आणि याला थोडा वेळ असंच पाणी निथळेपर्यंत ठेवून द्यायचं आहे. 5 ते 10 मिनिटं ठेवल्यानंतर याच्या चारही बाजू पकडून व्यवस्थित एकत्र करून गाठ बांधून याला टांगून ठेवायचं आहे, जेणेकरून त्याच्यातलं सगळं पाणी 5 तासानंतर बघू शकता आपण जे दही बांधून ठेवलं होतं त्याच्यातलं सगळं पाणी रिलीज झालेलं आहे आणि छान चक्का तयार झालेला आहे. आता हे कापडाला साईडला लागलेलं चमच्याने काढून घ्यायचं आहे आणि हा चक्का एका बाउलमध्ये काढायचा आहे. आता खूप मेहनतीचं काम आहे. याला खूप छान 5 ते 10 मिनिटं क्रीमी टेक्स्चर येईपर्यंत फेटून घ्यायचं आहे. साखर आणि वेलची मिक्सरला लावून त्याची पावडर केलेली आहे, त्यानंतर ऍड केलेली आहे. आता ह्याला अजून छान फेटून घ्यायचं आहे. इथे मी थोडं दुधात भिजवलेलं केशर ऍड केलेलं आहे. हे अगदी ऑप्शनल आहे. अगदी नॅचरल कलर सुद्धा खूप छान दिसतोय. तुम्हाला हवं असल्यास आता बघू शकता जवळजवळ 10 मिनिटं झालेले आहे. याला मी फेटून घेतलेलं आहे आणि खूप छान क्रीमी असं टेक्स्चर आलेलं आहे. अगदी मार्केटमध्ये मिळतं श्रीखंड, सेम टू सेम तसंच तयार झालेलं आहे. आता ह्याच्यामध्ये तुम्ही कोणतेही नट्स वापरू शकता. मी इथे थोडेसे पिस्ता आणि बदाम क्रश करू, ते घातल्यानंतर मिक्स करायचं आहे आणि फ्रीजमध्ये थंड होण्यासाठी ठेवून द्यायचं आहे.